नागपंचमीची कथा। नागपंचमीच्या दिवशी नागोबा, लांडोबा, पुंडोबा अशी प्रार्थना का केली जाते याच्या मागची एक सुंदर कथा मी तुम्हाला सांगत आहे। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट शहर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता। त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पणजोळी, कोणी आपल्या माहेरी अशा सर्व सुना गेल्या। सर्वात धाकटी सून होती। तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला। त्या मुलीला नेण्याकरिता आला। सासरा विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला, आत्ताच कुठून आला? तेव्हा त्यानं मुलीला विचारलं। तिनंही हाच माझा मामा आहे असं सांगितलं। सासऱ्याने तिची रवानगी केली। त्या वेशधारी नागानं तिला आपल्या वारुळात नेलं, खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फण्यावर बसून आपल्या बिळात घेऊन गेला। आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी दंश करू नका। एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली। तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला। पुढे ती व्याली। तिची पिल्लं वळवळ करू लागली। ते पाहून ही मुलगी घाबरली। हातातला दिवा खाली पडला। तिच्या हातातील दिवा खाली पडल्यामुळे नागाच्या पिल्लांच्या शेपट्या भाजल्या। तेव्हा नागिण रागावली। तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू। पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली। नंतर एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली। नंतर नागानं मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली। नागाची पोरं मोठी झाली। आपल्या आईपाशी चौकशी करू लागली। आमची शेपट कशाने तुटली म्हणून आईला विचारू लागली। तेव्हा तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्यांना फार राग आला। तिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले। तो होता नागपंचमीचा दिवस। हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली। ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली। त्यांची पूजा केली। जवळ नागांना लाया, दूध वगैरे ठेवलं। उकडीचा नैवेद्य दाखवला। हा सर्व प्रकार नागाची पिल्लं दुरूनच पाहत होती। सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली। जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला। हा सर्व प्रकार पाहून नागांच्या पिल्लाने मनातील सर्व राग घालवला। त्यांच्या मनात तिच्याविषयी दया आली। त्या दिवशी तिथं त्यांनी वस्ती केली। ज्या ठिकाणी तिने पूजा केली होती त्या ठिकाणी पहाटेस नवरत्नांचा हार ठेवून ती नागाची पिल्लं तेथून निघून गेली। दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला। तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। ओम नमः शिवाय।